नमस्कार, सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते। नजर टाकूयात काही विशेष घडामोडींवर। कळमेश्वर स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ब्राह्मणवाडा येथील बंद शाळेला चोरट्यांनी लक्ष्य केलंय। 4,25,750 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी इथे लंपास केलेला आहे। या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिक्षक कॉलनी ब्राह्मणी येथील मिलिंद प्रदीप डहाके यांचे ब्राह्मणवाडा इथे इरा इंटरनॅशनल नावाचे नर्सरी वर्ग 1 ते 7 पर्यंत शाळा चालवतात। शनिवारी ही शाळा बंद असताना अज्ञात आरोपीनं शाळेच्या गेटचं लॉक तोडून एकूण 4,25,750 रुपयांचा माल चोरून नेलेला आहे। सोबतच वर्गातील इलेक्ट्रॉनिक्स, वायरिंग आणि इतर साहित्याची तोडफोड केली आहे। त्यांनी कर्ज काढून आणि स्वतः मेहनत करून ही शाळा उभारलेली आहे। मात्र या घटनेस 5 महिने उलटले तरीही पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा तपास यामध्ये केलेला नाही। त्यामुळे सतर्क पोलीस टाइम्स न्यूज तर्फे मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना तसंच पोलिसांना हे आवाहन करीत आहोत, या शाळेतील मुद्देमाल परत मिळवून देण्यासाठी योग्य ती कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी। सतर्क पोलीस टाइम्स न्यूज साठी प्रतिनिधी विजय लोंढे। नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण या उपक्रमांतर्गत विविध स्पर्धांचं आयोजन करते आणि त्यानिमित्तानं नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 17 जुईनगर इथं बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमामध्ये नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्त गडदे, नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग उपायुक्ता खिल्लारे मॅडम, नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी अरुणा यादव, नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग विस्तार अधिकारी बारघरे मॅडम, शिरवणे केंद्राचे केंद्र प्रमुख सागरनाथ भंडारी, नवी मुंबई शिक्षक संघटनेचे अध्यक्ष फापाळे आणि स्वच्छ भारत अभियान नवी मुंबई यांचे प्रमुख वैभव देशमुख या प्रसंगी उपस्थित होते। शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांनी विद्यार्थ्यांना खेळाचं महत्त्व सांगितलं आणि खेळाद्वारे कचऱ्याचं वर्गीकरण याचं सुद्धा महत्त्व पटवून दिलं। आपल्या परिसरात कोणत्याही प्रकारचा कचरा होऊ नये आणि इतरांनाही तो करू देऊ नये याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लता सिनलकर यांनी केलं। नरेश कोलते सर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली। सतर्क पोलीस टाइम्स न्यूज साठी बातमीदार विलास काशीत, नवी मुंबई। बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणाऱ्या सराईतास येरवडा तपास पथकाकडून अटक। येरवडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तपास पथकाचे पोलीस हवालदार तुषार खराडे, पोलीस अंमलदार सुशांत भोसले, सूरज ओंबासे हे 26 जुलै रोजी पेट्रोलिंग करीत असताना संगमवाडी येथील दत्त मंदिराच्या मागे 2 संशयित इसम थांबलेले आहेत आणि त्यांच्याकडे देशी बनावटीचं पिस्तूल आहे। ही माहिती मिळाल्यानंतर तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, पोलीस हवालदार तुषार खराडे, पोलीस अंमलदार सुशांत भोसले, पोलीस अंमलदार अनिल शिंदे, सूरज ओंबासे, जगदाळे यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे अग्निशस्त्र बाळगणाऱ्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून 1 पिस्टल आणि 1 राऊंड हस्तगत केलेला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील हे करीत आहेत। सतर्क पोलीस टाइम्स न्यूज साठी रिपोर्टर दाऊद नादाब, येरवडा, पुणे। पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये आय बाईकचं थाटात उद्घाटन। एखादा गुन्हा घडल्यानंतर गुन्ह्याच्या तपासात आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी तसंच आरोपीला शिक्षा देण्यासाठी घटनास्थळावरील भौतिक पुरावे महत्त्वाचे ठरतात आणि याच धर्तीवर आता पुणे पोलीस दलात इन्व्हेस्टिगेटिव्ह बाईकची स्थापना करण्याबाबत पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी आदेश केलेले आहेत। 1 जुलैपासून नवीन कायद्याची अंमलबजावणी झाली असल्यानं आयुक्तालयाअंतर्गत घडणाऱ्या 7 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त शिक्षा असणाऱ्या गुन्हे यांचे घटनास्थळी फॉरेन्सिक टीमनं भेट देणं बंधनकारक केलंय। त्या अनुषंगानं परिमंडळ निहाय 2 आय बाईक उपलब्ध करण्यात येणार असून या आय बाईकवर 4 पोलीस अंमलदारांची नियुक्ती करण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत। सतर्क पोलीस टाइम्स न्यूज साठी रिपोर्टर फिरोज शेख, पुणे शहर। सतर्क पोलीस टाइम्स न्यूज मध्ये वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज। सतर्क रहा, सुरक्षित रहा।
सामान्य नागरिकांना पत्रकार बनण्याची सुवर्ण संधी. आता सर्वसामान्यांनाही मिळणार अन्यायाविरुद्ध लढण्याचा अधिकार. सतर्क पोलीस टाइम्स तर्फे महाराष्ट्रभर पत्रकार मोहीम. महाराष्ट्रभरात रिपोर्टर्स, क्राईम रिपोर्टर्स, जर्नलिस्ट अशा विविध पदांसाठी मेगा भरती. सतर्क पोलीस टाइम्स सोबत काम करून कमवा महिना 25,000 ते 1,00,000 रुपयांपर्यंत आकर्षक मानधन. तेव्हा आजच संपर्क करा 7506703132 या भ्रमणध्वनी क्रमांकावर. नियम आणि अटी लागू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. धारावी पोलीस ठाण्याअंतर्गत खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपितांना 2 तासांच्या आत पकडून गुन्हा केला उघडकीस. यामध्ये फिर्यादीचा भाऊ अरविंद वैश्य याला अल्लू, आरिफ, शुभम, शेर अली हे मारत आहेत अशी माहिती मिळाल्यानं फिर्यादी हे राजीव गांधी नगर इथे पोहोचून त्यांनी आपला भाऊ अरविंद यास फोन करून माहिती विचारली असता मयत इसम अरविंद वैश्य यानं फोनवरती माहिती दिली की सिद्धेश गोरे आणि नियाज शेख यांचे वडील असलम शेख यांचा रस्ता क्रॉस करण्यावरून वाद होऊन मारामारी झाली. धारावी मुंबई येथून सतर्क पोलीस टाइम्स न्यूजसाठी मोहम्मद खान. जय मित्रांनो, मी मोहम्मद खान, पत्रकार, सतर्क पोलीस टाइम्स मुंबई. एशियात सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणजे धारावी आणि धारावीचा एक क्षेत्र राजीव गांधी नगर. रविवारी तिकडे एक मर्डरची घटना घडली. 2 गुटांमध्ये एक लहानसा भांडण होता. हा भांडणनी मोठा तीव्र रूप घेतला. एक ग्रुप अल्लू उर्फ नियाज शेख, त्याचा मित्र आरिफ शेख. लाडकी बहीण योजनेचा मिळाला फटका. सीएम शिंदेंच्या दौऱ्यांमुळे पोलीस भरती रद्द. तरुणांचा मनस्ताप. अंबादास दानवे सुद्धा संतापले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये लाडकी बहीण योजनेचा सिल्लोडमध्ये शुभारंभ होत होता. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांनी पोलीस भरती यासाठी रद्द केली. जवळपास 2,500 विद्यार्थ्यांची शहरातील विभागीय क्रीडा संकुलावर शारीरिक चाचणी घेण्यात येणार होती आणि त्यासाठी राज्यभरातल्या वेगवेगळ्या भागातून परीक्षार्थी पोलीस भरतीसाठी संभाजीनगरमध्ये दाखल झाले होते. मात्र लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमामुळे ही पोलीस भरती रद्द करण्यात आली आणि त्यामुळे सगळेच विद्यार्थी भडकले. संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनावणे यांना दादर येथे अटक. मुंबई येथील दादर रेल्वे स्थानकचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी असे द्यायला पाहिजे यासाठी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली दादर रेल्वे स्थानकाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात घोषणा देण्यात आल्या. घटनास्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनावणे यांच्या सहकार्यकर्त्यांना यावेळेस अटक करण्यात आली. न्यायालयाचा अवमान होईल अशी टिप्पणी टाळा. कोर्टाकडून मनोज जरांगे यांची कानउघडणी. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा जाणून घ्या आणि न्यायालयाचा अवमान होईल अशा प्रकारची टिप्पणी टाळा अशा शब्दात न्यायालयानं मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांची चांगलीच कानउघडणी केली. न्यायालयानं जरांगेंवरील अटक वॉरंट रद्द केला. पुढील सुनावणी 3 सप्टेंबरला होणार आहे. नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्यासह 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण 10 वर्षे जुनं असून त्यावर पुण्याच्या न्यायालयात खटला सुरू आहे. न्यायालयाने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केल्यावर जरांगे शुक्रवारी पुणे सत्र न्यायालयात हजर झाले. या प्रकरणी वारंवार गैरहजर राहत असल्याबाबतही न्यायालयाने जरांगे यांना सुनावलं. गैरहजर राहत असल्यामुळेच हा खटला लांबल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलंय. सतर्क पोलीस न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटतात हे अवश्य कळवा. यासाठी सतर्क पोलीस टाइम्स चॅनल सबस्क्राइब करा. फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर पेज आणि ट्विटर अकाउंट भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पुन्हा भेटूया पुढील सतर्क राहा. तोपर्यंत पाहत राहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज. सतर्क राहा, सुरक्षित राहा.